हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बघणार आहोत मटन करी कशी बनवायची, ते पण कमीत कमी इन्ग्रेडियंट्स आणि कमीत कमी भांडे भरतील असे एकदम सोप्या पद्धतीने मटन करी बनवणार आहोत. आणि मसालेसुद्धा खूप लागणार नाहीत, एकदम घरगुती साधे साधे मसाले वापरणार आहोत. आपण जे रेग्युलरच्या भाजीमध्ये वापरतो की नाही तेच मसाले वापरून ढाब्यासारखी रेस्टॉरंट आणि ढाब्यापेक्षाही चवीला अप्रतिम अशाच मटन करी बनवून तयार करणार आहोत. रेसिपी खूप सोपी आहे, कमी वेळेमध्ये बनवून तयार होते. नक्की बघा. आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्यात आधी तर आपल्याला मटण घ्यायचं आहे. मटण स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायचं आहे, क्लीन करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण त्याला मॅरिनेट करून घेणार आहोत. तर बघा, मटण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. त्यासोबतच इथे 2 मीडियम साईजचे कांदेना स्लाईसमध्ये कट करून घ्यायचं, अशा प्रकारे चिरून घ्यायचं आहे. त्यासोबतच आपल्याला 2 मीडियम साईजचे टोमॅटोसुद्धा स्लाईसमध्ये कट करून घ्यायचं आहे. अशाच प्रकारे कट करून घ्यायचं, एकदम बारीक चॉप करत बसायचं नाही, अशा प्रकारे स्लाईसमध्ये कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी पातेल्यामध्ये तेल गरम करण्याकरिता ठेवलेलं आहे. ते छान कडकडीत गरम करायचं, म्हणजे आपले कांदे लवकर भाजले जातील. त्यासाठी तेल कडकडीत गरम करायचं. तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यामध्ये कांदे टाकायचे. कांदे जोपर्यंत छान असे ब्राऊन होत नाही तोपर्यंत कांद्यांना भाजून घ्यायचं. छान लालसर झाले पाहिजे कांदे, तोपर्यंत भाजायचं. त्यासाठी गॅस फुल ठेवायचं आणि फुल गॅसवरच आपल्याला हे कांदे भाजून घ्यायचे आहेत. जोपर्यंत कांदे इकडे भाजत आहेत तोपर्यंत आपण इकडे मटण मॅरिनेट करून घेऊया. तर सगळे मसाले ना मी फोडणीत न टाकता मॅरिनेट करत असतानाच टाकणार आहे. जेवढ्या क्वांटिटीमध्ये आपल्याला लागणार आहे ते सगळे मसाले इथेच टाकून घ्यायचं आहे. तर सगळ्यात आधी ती मी जवळपास 1 वाटी इतकी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर ॲड केलेली आहे. ज्यावेळेला आपण मटण शिजायला घालतो ना त्यावेळेला भरपूर सारी कोथिंबीर जर घातली ना तर भाजीला खूपच छान फ्लेवर येतो, म्हणून मी मॅरिनेटमध्ये जास्तीची कोथिंबीर टाकलेली आहे. त्यानंतर 1.5 चमचा कश्मीरी मिरची पावडर ॲड करायचा आहे. 1 चमचा घरगुती मिरची पावडर ॲड केलेला आहे. 1 चमचा हळद ॲड करायची आहे. 1 चमचा गरम मसाला ॲड केलेला आहे आणि 1.5 चमचा धने पावडर ॲड करून घेतलेला आहे. आणि 1 चमचा इतकं चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही कोणत्या किती क्वांटिटीमध्ये तुम्ही मटणची भाजी बनवत आहात त्यानुसार तुम्ही ते मीठ ॲड करा. आता बघा, सगळे मसाले ॲड करून झाले आहेत. आता हा घरगुती मसाला आहे जो मी कांदा, खोबरा, लसूण, अद्रक हे सगळे मसाले ना मी भाजून वाटून घेतलेला आहे. तो मसाला टाकायचा आहे. त्या मसाल्याने भाजीची एवढी भारी चव लागणार आहे तुम्हाला की तुम्ही यानंतर कधीच मसाले वाटत बसणार नाही किंवा खूप जास्त फोडणीला शिजवत बसणार नाही. अशा प्रकारे एकदा मॅरिनेट करा आणि भाजीला फोडणी घाला. तर इथे आपले सगळे मसाले टाकून झाले आहेत आणि आता शेवटी आपल्याला त्यामध्ये दही ॲड करायचं आहे. तर इथे मी पाव वाटी इतकं दही घेतलेलं आहे आणि शक्यतो दही आंबट असेल ना तर खूपच छान आंबट दही वापरायचं. आंबट दहीने ना लवकर शिजतो आणि भाजीलासुद्धा खूप छान टेस्ट येते. तर दही ॲड केल्यानंतर आता आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे. हाताने व्यवस्थित मॅरिनेट करायचं आहे. हाताने करा किंवा चमचने करा, पण सगळ्या पीसला मसाला व्यवस्थित लागला पाहिजे, अशा प्रकारे इथं मॅरिनेट करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता इथे मी छान असं मटनला मॅरिनेट करून घेतलेलं आहे. जर तुम्हाला खूप जास्त वेळ असेल ना तर तुम्ही याला 1 तासासाठी मॅरिनेट करून घ्या. तुमची भाजी अगदी अर्ध्या तासामध्ये बनवून तयार होईल. शिजायला जास्त वेळ लागणार नाही. पण इथे मी जास्त वेळ न ठेवता लगेच भाजी करून दाखवणार आहे, कारण सकाळच्या टाईमला खूप घाई असते, म्हणून मी मॅरिनेट करून लगेच भाजी फोडणी घातलेली आहे. तर बघा, इथे आपले कांदे छान असे लालसर झाले आहेत. खूप जास्त काळे पण झाले नाही आहेत आणि खूप जास्त पांढरे पण नाही आहेत. अशाच प्रकारचे कांदे आपल्याला इथं भाजून घ्यायचे आहेत. त्यानंतर त्यामध्ये आपण चिरून घेतलेले टोमॅटो ॲड करायचा आहे. टोमॅटो पण मॅश होईपर्यंत शिजवायचं आहे तेलामध्ये, कारण ना टोमॅटो तेलामध्ये खूप लवकर शिजतात. आणि ज्यावेळेला आपण भाजीची ग्रेव्ही असेल ना, ज्यावेळेला शेवटी भाजी आपली शिजून तयार होईल ना त्यामध्ये खूप सुंदर अशी ग्रेव्ही बनून तयार होते. नाहीतर टोमॅटो मोठे मोठे जर राहिले भाजीमध्ये तर छान दिसत नाही आणि खायला पण बरे वाटत नाही. म्हणून ना टोमॅटो तेलामध्ये छान असं मॅश होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. तर बघा, टोमॅटो इथं पूर्णपणे मॅश झालेले आहेत. कांदा पण छान लालसर झालेला आहे. आता या स्टेजवर आपल्याला जो आपण मॅरिनेट करून ठेवलेला मटण आहे ना तो मटण यामध्ये टाकून घ्यायचा आहे. तर जवळपास 15 ते 20 मिनटं झालेच होते मटण मॅरिनेट करून. तर आता त्यामध्ये मी टाकून घेते. तेच मटण आपण थोडं जास्त वेळ जर दहीमध्ये मॅरिनेट करून ठेवलं ना तर आपला मटण पटकन शिजतो, शिजायला जास्त वेळ लागत नाही. म्हणून शक्यतो कधीही मटण बनवत असताना ना अर्ध्या तासापूर्वी वगैरे असं मॅरिनेट करून ठेवलं ना तर लवकरात लवकर शिजून तयार होईल. तर बघा, इथे तेलामध्ये टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर मस्तपैकी तेलामध्ये भाजायचं आपल्याला 10-15 मिनटापर्यंत तेलामध्येच भाजून घ्यायचं आहे. जेवढा वेळ आपण तेलामध्ये याला भाजणार ना तेवढा लवकर मटण शिजायला मदत होते. तर इथे जवळपास मी 15-20 मिनटापर्यंत तेलामध्ये शिजवून घेतलेलं आहे. त्यामध्ये पाणी वगैरे टाकलेलं नाही आहे.
बघा आधी 4-5 मिनिटापर्यंत छान मी तेलामध्येच भाजून घेतलेलं आहे. परत मी झाकण लावले आणि परत आता 4-5 मिनिटापर्यंत असे शिजवून घेणार आहे. असं ना मध्ये-मध्ये आपल्याला चेक करत राहायचं आहे, म्हणजे बुडाला लागणार नाही मसाला आणि याच्यातून पाणी पण रिलीज होईल आणि आपण जो तेल टाकलेला आहे ना, या तेलामध्ये व्यवस्थित असा मसाला पण शिजेल आपला. आपण यामध्ये सगळे कच्चे मसाले टाकलेले आहेत. त्यासाठी आपल्याला ना हा मसाला व्यवस्थित भाजून घेणं खूप आवश्यक आहे. जर आपण छान भाजून घेणार नाही तर आपल्या भाजीला चव व्यवस्थित येणार नाही. जशी आपल्याला चव हवी आहे ना, त्यासाठी आपल्याला छान असा हा मटण तेलामध्ये शिजवून घ्यावं लागेल. तर बघा अशा प्रकारे ना मी खूप तरी जवळपास 15-20 मिनिटापर्यंत असंच त्याला 5-5 मिनिटांनी झाकण लावत गेले आणि त्याला भाजून घेतला आहे तेलामध्ये व्यवस्थित. जोपर्यंत तेलामध्ये आपण छान भाजणार नाही तोपर्यंत आपल्या मटणाला चव येणार नाही. तर बघा झाकण लावले आणि परत मी 15 मिनिटापर्यंत याला असं शिजवून घेतलेलं आहे आणि आता बऱ्यापैकी आपलं मटण इथं शिजत आलेलं आहे. आता आपल्याला व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला जेवढी ग्रेव्ही लागणार आहे तेवढं पाणी आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे. तर बघा ज्या बाउलमध्ये मी आपलं मटण मॅरिनेट केलेलं होतं ना, त्यामध्येच मी जवळपास 1-1.5 ग्लास इतकं पाणी ॲड करून त्याच्यातलं पाणी त्यामध्ये टाकून घेणार आहे. कारण त्यामध्ये भरपूर मसाले वगैरे लागलेले होते, म्हणून त्याच्यातलंच पाणी यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे. आता पाणी टाकल्यानंतर परत एकदा मिक्स करून घेऊया आणि आता आपल्याला या मटणाला शिजवून घ्यायचं आहे. जोपर्यंत मटण पूर्णपणे सॉफ्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर शिजण्यासाठी आणि आपल्या ग्रेव्हीसाठी किती पाणी लागणार आहे त्या क्वांटिटीनुसार तुम्ही इथे टाकून घ्या पाणी. आता आपल्याला झाकण लावायचं आहे आणि 20 ते 25 मिनिटापर्यंत कमी गॅसवर याला शिजवून घ्यायचं आहे. तर बघा इथे 20-25 मिनटं मी कमी गॅसवर पूर्णपणे मटण जोपर्यंत सॉफ्ट होत नाही तोपर्यंत शिजवून घेतलेलं आहे आणि इथे आपलं मटण शिजवून तयार झालेलं आहे. तर इथे ना भरपूर सारं बारीक चिरून घेतलेलं कोथिंबीर ॲड करायचं आहे वरून आणि आपलं मटण सर्व करण्यासाठी तयार झालेलं आहे. इथे मला एक सांगायचं आहे की इथे मी ना 1.5 ग्लास पाणी याच्यासाठी कमी वापरलेलं आहे, कारण आपलं मटण ऑलरेडी मी भरपूर वेळ तेलामध्ये शिजवून घेतलेलं आहे. जोपर्यंत 50 ते 60% मटण शिजत नाही तोपर्यंत शिजवून घेतलं होतं. मी हाताने तोडून बघितले तरी तुटत होतं तो मटण, तोपर्यंत मी तेलात शिजवून घेतलेला आहे. म्हणून मी शेवटी ग्रेव्हीसाठी कमी पाणी ॲड केलेलं आहे. तर मला कारण एकदम खूप जास्त ग्रेव्ही पण बनवायची नव्हती आणि खूप जास्त यामध्ये ड्राय पण ठेवायचं नव्हतं. हलकी ग्रेव्ही ठेवायची होती यामध्ये, म्हणून मी पाण्याचं थोडंसं प्रमाण कमी घेतलेलं आहे. पण जर तुम्ही व्यवस्थित मटण शिजवले नसणार ना आधी तेलामध्ये, तर तुम्हाला थोडंसं पाणी इथे जास्त टाकावे लागेल. तर मी ते 1.5 ग्लास घेतलेले आहे. तुम्ही 1.5 ते 2.5 ग्लास इतकं पाणी इथे ॲड करून घ्या आणि त्यानंतर मटण व्यवस्थित शिजवून घ्या. तर बघा इथे मी मटण छान असं सर्व करून घेतलेलं आहे. तुम्ही याला गरम-गरम ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा छान असे तेलाचे पराठे करून घ्या त्याच्यासोबत. तर अशा प्रकारे आपल्याला सर्व करून घ्यायचं आहे. वरून भरपूर सारं बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर गार्निश करायची आहे आणि इथे आपलं मटण शिजून तयार झालेलं आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. अशा चमचमीत आणि झणझणीत तुम्हाला मटणाच्या चिकन रेसिपी, अंड्याची रेसिपी जर हवी असेल ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. अशाच रोज नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.